साहेब आज पालखी सोहळा आगमनासंदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली, काय सांगाल आपण? सालाबाद प्रमाणे पालखी सोहळा आगमन सोहळा हा भव्य दिव्य मुक्ताईनगरमध्ये सर्व सेवेकरांच्या भाविकांच्या वतीने साजरा करण्यात येतो। सर्व व्यापारी शेतकरी शेतमजूर यामध्ये सामील होतात आणि मुक्ताई परत पंढरपूरची वारी करून या ठिकाणी वारकरी आलेले आहेत, त्यांचं स्वागत मुक्ताईनगर वासी आणि ग्रामीण भागातील जनतेच्या वतीने या ठिकाणी करण्यात येतं। नियोजनाच्या संदर्भात त्या ठिकाणी महाप्रसाद काय द्यायचा, दिंड्यांचं नियोजन कसं करायचं, पालखी सोहळ्याचं स्वागत कसं करायचं आदी चर्चा सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी झाली। खरं म्हणजे विशेष करून सर्वांचे आभार मानतोच, पण सिव्हिल सोसायटी यात अग्रभागी आहे। त्यांनी मंदिराच्या महाशिवरात्र असेल, मोठी एकादशी असेल, त्यामध्ये भाविकांची गैरसोय टाळण्याकरता अधिक सेवा दिली। खरं म्हणजे तीर्थक्षेत्र मुक्ताईनगर हे श्री क्षेत्र मुक्ताईनगर आहे। माननीय नामदार मुख्यमंत्री तीर्थ योजना जी जाहीर झाली त्यामध्ये मुक्ताईचा त्यांना विसर पडलेला आहे। माननीय नामदार मुख्यमंत्र्यांनी मुक्ताईनगर ते मुक्ताई मंदिर तीर्थयात्रामध्ये समावेश करावा, पर्यटन स्थळ व्हावं। या ठिकाणी चांगदेव आहे, हरताळ आहे, या ठिकाणी अनेक भाविक गेल्या वर्षभरापासून फार मोठ्या प्रमाणात येतात। सर्व भाविकांचं स्वागत होण्याच्या दृष्टीने सर्व गावकरी चांगल्या पद्धतीने नियोजन करतात। मुक्ताई या ठिकाणी आल्यानंतर जे पालखी सोहळा प्रमुख त्या ठिकाणी आमचे रवींद्र महाराज हरणे आहेत, यांच्या नियोजनाखाली हा भव्य दिवस सोहळा पार पडतोय। या वर्षी राज्य शासनाने विशेष जबाबदारी घेऊन टँकर असेल, मोबाईल टॉयलेट असेल, आरोग्य सेवा आणि त्या ठिकाणी संरक्षण हे चांगल्या पद्धतीने दिल्याकडे वारकरी खुश आहेत। वारकरी टाळकरी आनंदाने आषाढी वारी पार पडली ही भावना त्यांच्या मनामध्ये आहे आणि कुठेतरी आमचा विचार राज्य सरकारने जनतेने केलाय त्याबद्दल देखील वारकऱ्यांच्या मनामध्ये आनंद आहे। आगमन सोहळा 10 ऑगस्टला आहे, त्या दिवशी सर्व या शहरातील ग्रामीण भागातील जनता उत्स्फूर्त स्वागत करेल। सर्वांनी सहभाग घ्यावा, विशेष म्हणजे महिला मंडळ सहभाग घेऊन आदिशक्ती मुक्ताईची सेवा करावी ही संस्थांच्या वतीने सर्वांच्या वतीने मी अधिक विनंती करतो।